सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकांचा प्रचार सध्या महागलेला आहे. आता महागलेला म्हणल्यावर जनरल कोणालाही वाटन की पोस्टर बॅनर छापायचा खर्च महागला असन, गाड्या घोड्याचे भाडे महागले असतील, पण तसा महाग झाला नाही. तर हे जे काही उभे राहणारे कार्यकर्ते नेते आहेत का, तर याच्या सभा असन, रॅली असन, याच्यात जे माणसं असतील, आता जनरल आपण पाहतो तर आपल्याला काय वाटतं बा, एखाद्याच्या मागे लय गर्दी दिसली म्हणजे त्याचं काम चांगलं असन, तो भारी नेता असन किंवा तो पक्ष लय भारी आहे, त्याचं लय चांगलं काम असन. तसं काहीच नाही. तुमच्या मनातला तसा काही जर गैरसमज असला तर तो काढून टाका. आता याच्यामुळे होतंय काय, त्या नेत्याच्या मागे जर लय गर्दी दिसली आणि लय गर्दी वाटली तर लोकांना वाटतं याच्या मागे लय लोक आहेत. तसं काहीच नसतं. आता त्याच्यात बी लय फंडे राबवलेत. तर त्यामध्ये नाश्ता मिळतो, जेवायला मिळतंय, सकाळचा नाश्ता, दुपारचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण, ज्याला चहा प्यायचा त्याला चहा, आणि त्याच्यासोबत त्याला 800 ते 1000 रुपये रोज दिला जातोय. अशी सध्या महानगरपालिकेची परिस्थिती. आणि लोकसभेला आणि विधानसभेला 500-600 रुपये रोज होता. मात्र आता या ज्या निवडणुका आहेत महापालिकेच्या, याच्यात उमेदवार जास्त असतील म्हणून माणसंच रोजानं भेटणं, म्हणून आता 800 ते 1000 रुपये रोज त्या फक्त रॅलीला जाण्यासाठी, त्या सभेला जाण्यासाठी, त्या नेत्याच्या मागे फिरण्यासाठी मुंबईमध्ये मिळायला आहे. आता हे एक सकाळला बातमी आलेली. आता या बातमीमध्ये ज्यानं माहिती दिली त्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली की आम्हाला रोज एका माणसाला 1000 रुपये रोज द्यावा लागायला. महिला असेल तिला 1000 रुपये रोज. सकाळी 9 वाजता नाश्ता, म्हणजे टायमिंग अशा नोकरीच्या ड्युटी सारख्या ठरलेले. सकाळी 9:30 ते दुपारी 1 पर्यंत प्रचार फेरी टायमिंग ठरलेली. सायंकाळी 4 ते 7 पर्यंत प्रचार फेरी, कॉर्नर सभा. सकाळी चहा, नाश्ता, वडापाव, पोहे, इडली असे आयटम. आणि पुन्हा 1000 ते 800 रुपये जे घेतात ते सगळ्यात अगोदर सकाळीच खिशात टाकतात. त्याच्याशिवाय त्या प्रचार फेरीत जात नाहीत. आणि जर अशी परिस्थिती या पक्षावर येत असेल तर मग ह्याच्याकडून नेमकं शिकायचंय काय? कनिष्ठ ह्याने दाखवण्यासाठी चाललंय. लोक जमा करण्यासाठी पैसे देऊन, गाड्या देऊन जर लोक सभेला जमा करावं लागतात, रॅलीला जमा करावं लागतात, आणि त्याच लोकांना ह्याला दाखवायचंय की आमच्या मागे किती लोक आहेत. आता हे लोकांनाच कळायला नाही की आपण 1000 रुपये रोजानं चाललो, म्हणजे ह्याच्या मागे कोणीच नाही. आता याचा विचार ह्यानं तरी करा, त्याला तरी कळावं की आपण लोकांना पैसे देऊन बोलवलं, मग ह्या मतदारालाच कळाले की आपण पैशानं आलेलो. म्हणजे याच्यावरून ह्या पक्षाचं जे काही चाललेलं आहे याच्यावर तुम्हीच लक्षात घ्या. म्हणजे लोकांना दाखवायचं हे लोक सगळे आमच्या मागे आहेत, पण ते तसे नाहीत, ते रोजानं आणलेले आहेत. आता याच्याकडून काहीतरी शिकणं आपली गरज आहे. कारण आपण समजून घ्यायचं की यायचं कोणालाच पटणं, यायचं काही खरं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आता जनता हुशार झालेली. लोक बी रिकामे उगच जाईनात कोणाच्या सभेला. हे जे काही कुठं बी आता विधानसभा असन, लोकसभा असन, गर्दी जमवायचा एक प्रकार झालाय. रोजानं खाण्यापिण्याची सोय, संध्याकाळची ढाब्याची सोय, त्याच्याशिवाय लोक येईनच. बरं, त्याच्यात कोणताच पक्ष कमी नाही. शिवसेना असू, भाजप असू, राष्ट्रवादी असू का काँग्रेस असू, मनसे असू का एमआयएम असू, सगळ्याचा कार्यक्रम असाच आहे. पुन्हा त्याच्यात वेगवेगळ्या घटकातले लोक आणले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणले जातात. बरं, हे मतदारालाच कळायले की आपण पैसे देऊन चाललो. मग मतदारालाही प्रश्न पडत असेल की मतदान करावं कोणाला. कारण जे आज राष्ट्रवादीच्या सभेला असतात ते उद्या भाजपच्या असतात, परवा शिवसेनेच्या असतात. मग यांची मस्त रोजंदारी चालली. पण हे उद्या निवडून आल्यावर आपलं काय भलं करणार आहेत याचा सुद्धा ह्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.